नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। विचार करा, जर फक्त एक गोष्ट रात्रभर भिजवून खाल्ल्याने तुमचं आयुष्य दुप्पट झालं आणि त्याचबरोबर हात पाय आणि सांध्यांचं दुखणंही जादू केल्यासारखं गायब झालं तर गंमत वाटते ना? हो, पण ही गंमत नाही, हे खरं आहे। आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो शरीरातील रक्ताभिसरण सुधारेल, नसांना ताकद देईल आणि प्रत्येक प्रकारच्या सांधेदुखी व स्नायूंच्या दुखण्यांपासून तुम्हाला आराम देईल। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे ते ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे। मित्रांनो, गेल्या काही वर्षात मी अनेक रुग्ण पाहिले आहेत। या सर्व रुग्णांपैकी एक रुग्ण मला आजही आठवतो। त्यांचं नाव होतं स्वप्नील। ते रोज सांधेदुखी, स्नायूंचं दुखणं आणि थकव्यामुळे त्रस्त असायचे। त्यांना आपला दिवसही नीट घालवता यायचा नाही। खूप सारी औषधं घेऊन सुद्धा त्यांना कोणताही कायमस्वरूपी फायदा मिळत नव्हता। त्यांच्या आयुष्यात खरा बदल तेव्हा आला जेव्हा मी त्यांना हा एक उपाय सुचवला, ज्यामुळे फक्त 3 आठवड्यात त्यांच्या वेदना कमी झाल्या आणि त्यांची ऊर्जा म्हणजे एनर्जी परत येऊ लागली। आणि तुम्हाला माहिती आहे, हा तोच उपाय आहे जो आज मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेक जण अशा प्रकारच्या दुखण्यातून जात आहेत। कुणाचे हातपाय सतत सुजतात आणि जळजळतात, कुणाला रात्री झोपताना पायांना मुंग्या येतात, तर कुणाचे सांधे इतके आखडलेले असतात की सकाळी उठणंसुद्धा त्यांच्यासाठी कठीण होऊन बसतं। आणि इतकंच नाही तर थकवा, अशक्तपणा, कधीकधी चक्कर येणं, स्मरणशक्ती कमी होणं, हे सर्व असे लक्षणं आहेत जे सांगतात की तुमच्या नसांमध्ये अडथळे म्हणजे ब्लॉकेजेस तयार होत आहेत आणि त्या कमकुवत होत आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, नसांचे हेच अडथळे आणि हाच कमकुवतपणा आपण नैसर्गिकरित्या दूर करू शकतो, कोणत्याही महागड्या औषधांशिवाय आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय। चला तर थोड्याच वेळात मी तुम्हाला तो साधा घरगुती उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो। पण त्याआधी नसांमध्ये कमकुवतपणा किंवा अडथळे का निर्माण होतात हे समजून घेणे गरजेचे आहे। तशी तर याची अनेक कारणं असू शकतात, पण यातला सर्वात मोठं कारण आहे मधुमेह। होय, जेव्हा रक्तातील साखर वाढलेली असते तेव्हा तुमच्या नसा हळूहळू कमकुवत होऊ लागतात, ज्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो। दुसरं कारण आहे उच्च रक्तदाब, तिसरं आहे कोलेस्ट्रॉल आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणं, चौथं आहे संसर्ग, 5वं आहे हार्मोन्स असंतुलन आणि 6वं आहे किडनी किंवा लिव्हरमधील विषारी घटक, ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणतो। या सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या नसांमध्ये कमकुवतपणा निर्माण करतात आणि त्यामुळेच वेदना, थकवा आणि शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो। पण चांगली बातमी ही आहे मित्रांनो की या समस्येवर मात करण्यासाठी एक असा उपाय आहे जो तुमच्या स्वयंपाकघरातच आहे आणि खूप साध्या गोष्टींपासून तुम्ही तो सहज बनवू शकता। आणि आता मी तुम्हाला हाच उपाय टप्प्याटप्प्याने सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। मित्रांनो, हा उपाय 3 अतिशय सोप्या गोष्टींपासून बनतो आणि हा उपाय सांगितल्यानंतर मी तुम्हाला या उपायासोबत एक बूस्टर स्टेपसुद्धा शेवटी सांगेन जो याचा परिणाम दुप्पट करू शकतो। पण त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी पाहूया की हा उपाय नक्की बनतो कसा। तर यासाठी सगळ्यात आधी एक स्टीलचं भांडं घेऊन त्यात 1 ग्लास पाणी टाका आणि गॅसवर उकळण्यासाठी ठेवा। आता पाण्याला उकळी येऊ लागली की त्यात सर्वात आधी दालचिनीचा एक छोटा तुकडा टाका, मग एक मोठी वेलची, जिला आपण काळी वेलची सुद्धा म्हणतो, ती टाका। शेवटी 2 लवंगा घेऊन त्यांना थोडं कुटून या पाण्यात टाका। आता या तिन्ही गोष्टींना पाण्यात 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळू द्या, जेणेकरून त्यांचा अर्क पाण्यात व्यवस्थित उतरेल आणि मग गॅस बंद करून पाणी सामान्य तापमानाला थंड होऊ द्या। जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर थंड झाल्यावर तुम्ही त्यात गुळाचा 1
छोटा खडा किंवा थोडं मध टाकू शकता. पण जर तुम्हाला मधुमेह असेल तर गूळ किंवा मध टाळलेलंच बरं. हा उपाय घेण्याची सगळ्यात योग्य वेळ म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने. होय, फक्त 1 ग्लास रोज सलग 14 ते 15 दिवस तुम्ही हे घेतलं तर फरक तुम्हाला खूप लवकर दिसू लागेल. शरीरात ताकद येईल, सांधेदुखीमध्ये आराम मिळेल आणि ज्या नसा ब्लॉक होत आहेत त्यासुद्धा हळूहळू मोकळ्या होऊ लागतील. आता जाणून घेऊया ती सिक्रेट बूस्टर स्टेप ज्यामध्ये मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. एक अशी स्टेप जी तुमच्या या उपायाचा फायदा आणखी वाढवेल. विश्वास ठेवा, ही स्टेप अनिवार्य नाही, पण जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला दुप्पटच नाही तर मी म्हणेन तिप्पट चौपट चांगला परिणाम मिळेल. तर तुम्हाला करायचं काय आहे की जेव्हा तुम्ही हे पेय प्याल त्यानंतर 5 मिनिटांच्या आत तुम्हाला एक छोटा चमचा बडीशेप चावून खायची आहे. होय, ही छोटीशी गोष्ट या पेयाचा प्रभाव दुप्पट करू शकते, कारण बडीशेप तुमची पचनक्रिया गतिमान करते आणि या तिन्ही मसाल्यांचे औषधी गुणधर्म शरीरात आणखी खोलवर घेऊन जाते. आणि जर तुम्ही सलग 1 महिना हा दिनक्रम पाळला तर तुम्हाला फक्त नसांचे अडथळे दूर करण्यातच आराम मिळणार नाही, तर तुमच्या हातपायांचं दुखणं आणि थकवा यातही खूप मोठा फायदा जाणवेल. तुम्हाला कदाचित वाटत असेल की या उपायात असं काय खास आहे, हा इतका प्रभावी कसा असू शकतो? तर बघा, दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि नसांमध्ये जमा झालेली चरबी वितळवतात. मोठी वेलची शरीराला पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देते जे रक्तदाब नैसर्गिकरित्या संतुलन करतात आणि तुमच्या हृदयाचे ठोकेसुद्धा मजबूत बनवतात. आणि लवंगमध्ये युजेनॉल असतं. हे एक असं कंपाऊंड आहे जे सूज आणि वेदना दोन्ही कमी करतं आणि यामुळेच हातपायांची सूज, वेदना आणि मुंग्या येणं यासारख्या समस्या या उपायांमुळे हळूहळू कमी होऊ लागतात. मित्रांनो, आता बोलूयात त्या बोनस फूड्सबद्दल ज्यांचा तुम्ही तुमच्या नसांना निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. सगळ्यात पहिले आहे जवस, ज्याला आपण फ्लॅक्स सीड्स म्हणतो. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात जे तुमच्या नसांना बळकट करतात आणि सांधेदुखीही कमी करतात. जवस भाजून त्याची पूड करून तुम्ही सकाळी 1 ग्लास दूध, पाणी किंवा दह्यासोबत सुद्धा घेऊ शकता. दुसरं आहे चिया सीड्स. यामध्ये लोह म्हणजे आयर्न, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात जे थकवा दूर करतात, नसांना आराम देतात आणि तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतात. तर मित्रांनो, या दोन्ही गोष्टी जर तुम्ही या उपायासोबत वापरायला सुरुवात केली, मग भले दोन्ही एकत्र वेगवेगळ्या किंवा यापैकी कोणतीही एक, तर त्यामुळे तुम्हाला आणखी चांगले परिणाम मिळतील आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये येऊन नक्की धन्यवाद द्याल की यामुळे मला खूप फायदा झाला आहे. आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न उरला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.